मनसेचा राजीनामा दिल्यानंतर 3 महिने प्रकाश महाजन वाट पाहत होते. एक म्हणजे भाजपमध्ये त्यांना कोणीतरी घेईल आणि दुसरं म्हणजे मनसेचं पुन्हा बोलावणं येईल आणि याच मुद्द्यावर बोलण्यासाठी ते स्वतः आहेत. 3 महिने वाट पाहत होते. तुम्ही अत्यंत महाराष्ट्रासमोर खळबळजनक हे वाक्य बोलता बोलता सांगितलं. कशी कशी वाट पाहत होता बरं? नाही, मला कसं असतंय की वय जरी वाढलं तरी माणसाला कोणतरी समजून घालावी, रुसवा काढा असं वाटतं. मनुष्य धर्म आहे. नाही झाला. तुमच्यासारख्या 4 मित्राला वाटलं नाही वा प्रकाश महाजन आता म्हणजे एका मित्रानं ते हे बोलून दाखवलं. तर कुणासमोर बोलून दाखवलं मी आज नाही सांगणार त्या माणसाचं नाव. त्यांनी सांगितलं की बा प्रकाश महाजनाला शेवटी भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यात जाऊ द्या. एवढं भावनात्मक आव्हान त्या माणसाने संबंधित भारतीय जनता पक्षाच्या सर्वाला केलं. पण गेली 3 महिने मी आपलं वाट पाहत राहिलो. नंतर असं लक्षात आलं की नाही होणार. तर मला कुठला तरी आधार पाहिजे होता या वयात. हे आधार म्हणले की तुम्ही त्याचे छिलके काढू नका. आधार हा पैशाचा नसतो, आधार हा भावनेचा असतो. मी आहे माग याचाही असतो. आणि मी महाजन आहे. तांब्याभर पाणी पिऊन झोपू शकतो, मित्रांना भीक मागू शकतो, पण पैशासाठी आपले विमान विकू शकत नाही. त्याच्यामुळं मी जसं म्हणलं की आम्ही कुठं गेलो दुसरीकडं तर ह्यांनी निष्ठा विकली. निष्ठा विकायची नसते, जोपासायची असते. अरे बेट्या, आमच्या पैसे विकायला निष्ठा तरी आहे आणि त्याची बाजारात किंमत आहे. तुमची तर 20पेक्षा कमी किंमत आहे आणि तुम्हाला कोणी विचारतच नाही ना. मला असं वाटलं की कोण माणूस आपल्याला हिंदुत्वाच्या जवळचा विचार करू शकतो. मी शिंदे साहेबांना म्हणलं की माझी इच्छा आहे. ते मला रात्री 12:30 वाजता भेटले. म्हणून शिवसेनेत आले. तुम्ही म्हणालात होतं तुम्ही असं आहे की तुम्हाला सांगतो की तेही सामान्यातून वर आले. जुना परिचय होता आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की तुम्ही तुमचं यूट्यूब चालू ठेवा, हे तुमचं वैयक्तिक मत आहे. बोलताना तुम्हाला काय बोलायचं बोला, फक्त बाळासाहेबांची आणि स्वर्गीय आनंदीची विचारधारा. आणि त्याही पेक्षा मला त्यांनी एक गुरुमंत्र दिला. आता गुरुमंत्र म्हणावं कान मंत्र काय की म्हणले बोलताना त्या शोकाने इतकं खाली जाऊ नका, सभ्य भाषा वापरा. मला सांगा, म्हणजे तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल की एकनाथ शिंदे साहेबांनी मला हे सांगितलं की, म्हणून मी खूप असं मी त्यांना तरी म्हणलो बीडचा आहे हो मी, कधी कधी मग ते उफाळून येतं माझं. तुम्ही राज ठाकरेंना विठ्ठल अशी संबोधन केलं होतं आणि विठ्ठल आणि वेगवेगळे संदर्भ तुम्ही दिले होते. ते संदर्भ सगळे गेले पाण्यात. हो, कारण आता कलियुग आहे. त्रेता द्वापार युग संपलं, तो पुंडलिक संपला, तो विठ्ठल संपला. काही प्रमाणात आमच्यासारखे पुंडलिक शिल्लक होते, पण विठ्ठलाने तीही सांभाळले नाही. शेवटी विठ्ठलाने सांभाळावं लागतं ना. अहो, पुंडलिक आपल्या भेटीला येत नाही म्हणून विठ्ठल त्याच्या भेटीला गेला. अहो, मंदिरात गेलं तरी विठ्ठल भेटत नव्हता, तर पुंडलिकाने करावं काय? अहो, विठ्ठलाला आपण माऊली म्हणतो, आईची उपमा देतो, विठाबाई म्हणतो का? तर त्यांनी आपल्या मुलाकडं, आपल्या पाल्याकडं, आपल्या भक्ताकडं मायानी प्रेमाने पाहिलं पाहिजे, मारक्या म्हशीसारखं नाही. मग शेवटी पुंडलिक किती दिवस राहतील? आधुनिक पुंडलिक आहेत आता. तुम्ही देव बदलला, विठ्ठल सोडले वाऱ्यावर. कुठे देव आहेत? आपल्याला चॉईस खूप आहे. दुसरा एक मुद्दा की महाजन म्हणलं की भाजप असं जे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात आपण पाहतो ऐकतो. अपेक्षित होतं की तुम्ही भाजपमध्ये जाणार. काय झालं की तुम्ही भाजपमध्ये गेले नाहीत आणि इकडे 3 महिन्यानंतर शिवसेनेत आहे? हम ही उसके इश्क के काबिल न थे, क्यों किसी जालिम का शिकवा की. ती पात्रता आमच्यात नव्हती. आम्ही कधी कोणत्या भारतीय जनता पक्षाच्या कॅबिनेट मंत्र्याचं जाहीर वस्त्रहरण केलं नाही. आम्ही कुठं करप्शन केलं नाही. आम्ही कुठं दादागिरी केलं नाही. आम्ही कोणी एखाद्या स्त्रीवर अत्याचार करून तिलाच पुन्हा 1 कोटीची लाच देताना आम्ही कधी असं काही केलं नाही. आता हे काही क्वालिफिकेशन माझ्याकडे नव्हते. माझ्या नातीला हा प्रश्न पडला की आजोबा कशी काय भाजप सोडून दुसरीकडे गेले. मी म्हणलं बेटा, ते एंट्रन्स एक्झाम पास नाही झालो ग. ते भाजपचे काही एंट्रन्स एक्झाम होते, ते पास नाही झालो. पण तुम्ही एंट्रन्स एक्झामपेक्षा सुधीर भाऊ मुनगंटीवार असं म्हणाले की भाजप असा पक्ष आहे
जे शनी शिंगणापूर सारखा आहे इथे मी त्याच्यानंतर 100 वेळा सुधीर भाऊशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पियेचा एकदा फोन आला. मी म्हणलं सुधीर भाऊ, मी आता हे जाहीर बोलणार, सुधीर भाऊ तुम्ही खोटं बोलताय. भारतीय जनता पक्षाच्या घराला दरवाजा नाहीये पण बाहेर पहारेकरी आहेत. त्याचं काय? जर भारतीय जनता पक्षाच्या घराला जर दरवाजा नसला असता तर प्रकाश महाजन बाहेर कसा होतो, दिनकर पाटील मध्ये कसा जातो, ज्याने गिरीश महाजनचं एवढं वस्त्रहरण केलं. त्या 2024च्या विधानसभेचे भाषण काढा तुम्ही, त्या भाषणाला मीच प्रमुख वक्ता होतो. मी शेवटी म्हणलं दिनकर पाटील तुम्ही महाजन नावाच्या व्यक्तीविषयी एवढं बोललेत आणि मी महाजन असल्यामुळे मला असं वाटतं की सकाळी रामकुंडावर जाऊन आपलं केशवापन करून प्रायश्चित्त घ्यावं काय. तो आज भाजपचा आहे आणि त्याच्या घरात उमेदवारी दिली. हे क्वालिफिकेशन माझजवळ नव्हतं म्हणून मला नाही घेतलं. पण भाजप महाजनांना विसरून गेले. जवळपास विसरूनच गेलेत. एक कुणीतरी महाजन शिल्लक आहे. आता त्यालाही नीट सांभाळतात का नाही माहित नाही. तोही बिचारा अज्ञातवासात आहे. ज्या महाजनानं या महाराष्ट्रामध्ये कमळ फुलवलं, कमळ लावलंच आणि ते वाढवण्यासाठी खूप मदत केली, त्यांच्याच कुटुंबाला अशा पद्धतीनं अवहेलना पत्करावी लागते. त्याचं काही वाईट वाटत नाही. तो भारतीय जनता पक्ष, ती माणसं सगळी गेली. थोडे बहुत सुधीर भाऊ असतील, मधु चव्हाण असेल, प्रकाश मेहता हे, किंवा आता राम नाईक थोडे वयस्कर झालेत. आता ती भाजप नाही राहिली. जर ती भाजप असली असती तर कुणाला तरी बरं वाटावं म्हणून प्रकाश महाजनला घ्यायचं नाही. हे भारतीय जनता पक्षाने असं केलं नसतं. मी काय म्हणलं की मला काही गोष्टी बोलायच्या नाहीत, नाही बोलायच्या, ठीक आहे, हा त्यांचा अधिकार आहे. जे पक्ष चालवतात त्यांनी घ्यावं नाही घ्यावं. मी महाजन आहे, मलाही माझ्यात काय होणार आहे माहिती आहे. कुणी किंमत करणारा भेटलच ना. शांत बसला तो महाजन कसा. मी शांत नाही बसलो. शांत बसला तो महाजन कसा असं मराठवाड्यात सातत्यानं हो कशाला. म्हणून मी काय म्हणलं की बघू, जिथं जाऊ तिथं काहीतरी करूच. प्रकाश महाजन हे शिवसेनेमध्ये गेलेले आहेत. त्यांना अपेक्षा होती की भाजपमध्ये त्यांना बोलावलं जाईल, पण तसं झालं नाही. त्याची कारणंसुद्धा त्यांनी सांगितलेली आहेत. आता पुढच्या काळात ते शिवसेनेबरोबर राहून त्यांचा विचार मांडणार आहेत. मोहम्मद इरफानसह माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.